जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 11वा आणि 12वा श्लोक पाहत आहोत. श्लोक 11. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनं महात्मनः नात्युच्छिद्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. श्लोक 12. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियाः उपविश्यासने युज्यद्योगमात्मा विशुद्धये. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांतस्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृगचर्म व मृदू वस्त्राने आच्छादित करावे. आसन उंचावरती असू नये किंवा अत्यंत खाली असू नये. तसेच आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर दृढतापूर्वक बसावे आणि मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. तात्पर्य: पवित्र स्थान म्हणजेच तीर्थस्थळ होय. भारतामध्ये योगीजन किंवा भगवद्भक्त हे स्वगृहाचा त्याग करतात आणि प्रयाग, मथुरा, वृंदावन, ऋषिकेश, हरिद्वार सारख्या पवित्र स्थळी वास करतात. अशा ठिकाणी यमुना आणि गंगा आदी पवित्र नद्या वाहत असल्याने त्या ठिकाणी योगाभ्यास करतात. एकांतवासात योगाभ्यास करतात. परंतु पाश्चात्य लोकांना हे विशेष करून नेहमी शक्य होत नाही. मोठमोठ्या शहरातील यथाकथित योगसंस्था आणि भौतिक लाभप्राप्ती करण्यामध्ये यशस्वी होत असतील, पण वास्तविक योगाभ्यासासाठी त्या मुळीच योग्य नाहीत. जो आत्मसंयमी नाही आणि ज्याचे मन निश्चल नाही तो ध्यान करू शकत नाही. म्हणून बृहन्नारदीय पुराणात सांगण्यात आले की कलियुगामध्ये लोक हे अल्पायुषी आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये मंद आणि विविध चिंतांनी विचलित असल्यामुळे आध्यात्मिक साक्षात्काराचे उत्तम साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. हरे नाम हरे नाम हरे नामम केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलह आणि द्वंद्वमुक्त या गुणामध्ये मुक्तीचे एकमात्र साधन म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. अन्य कोणतीही गती नाही. अन्य कोणतीही गती नाही. अशा प्रकारे 12वा श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.